नाशिक जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1200 कोटीचा नियत व्यय मंजूर, तीनही नवनिर्वाचित खासदारांची उपस्थिती। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 1263 कोटी 50 लाख रुपयांचा नियत व्यय मंजूर करण्यात आलाय। त्यातून जनतेला अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी विकास कामांना प्राधान्य देऊन ती गतीने पूर्ण करावीत, आवश्यक तेथे लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज तिथे दिले। जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवनमध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे तसेच आमदार सर्वश्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, डॉक्टर राहुल आहेर, नितीन पवार, हिरामन खोसकर आणि सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते। पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 813 कोटी, आदिवासी योजनेसाठी 349 कोटी 50 लाख व अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 101 कोटी रुपये असा तिन्ही योजनेअंतर्गत 1263 कोटी 50 लाख रुपये मंजूर नियतव्य आहे। यापैकी एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी 421 कोटी एवढा प्रत्यक्ष निधी प्राप्त झालाय। आगामी काळात लागणाऱ्या विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा विचार करून 2024-25 मधील मंजूर निधीतून जनतेला अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी वीज, पाणी, आरोग्य, रस्ते, वाहतूक, कृषी विषयक सेवा आदींबाबत सुयोग्य नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत। प्रस्ताव तयार करताना स्थानिक गरजा, कामांची निकड, प्राथमिकता व लोकप्रतिनिधींची मागणी याची सांगड घालावी असे निर्देशही पालकमंत्री श्री भुसे यांनी उपस्थित यंत्रणांना दिले। पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी। विधानसभा क्षेत्रनिहाय किंवा तालुकानिहाय उद्दिष्टपूर्तीचा आढावा घ्यावा। ज्या योजना प्रत्यक्षात राबवण्यात अडचणी येतात तिथे लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे। खरीप हंगामाचे कृषी विभागाने सुयोग्य नियोजन करावे। पाणी पुरवठा योजना वीज बिलामुळे खंडित होणार नाहीत याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले। तसेच लाडकी बहीण योजना राबवताना माता भगिनींना न्याय देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून ही योजना संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे राबवून जिल्ह्यात एकही पात्र भगिनी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी काटेकोर प्रयत्न करावेत अशीही सूचना त्यांनी यावेळी केली। यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी मौलिक सूचना करत शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवताना पात्र गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळावा अशी मांडणी केली। यावेळी सन 2023-24 आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा, सन 2024-25 आर्थिक वर्षातील मंजूर नियत व्यय, नाविन्यपूर्ण कामे याची माहिती सादर करण्यात आली। तसेच मागील बैठकीतील अनुपालन अहवाल सादर करण्यात आला। बैठकीच्या प्रारंभी नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत पालकमंत्री श्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच सुरुवातीला जिल्हा परिषदेचे सुपर 50 उपक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या JEE ॲडव्हान्स प्रवेश परीक्षेमधील यशस्वी गुणवंताचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। बैठकीचे प्रास्ताविक आराखडा सादरीकरण व आभार जिल्हा नियोजन अधिकारी श्री जोशी यांनी केलं। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण देवीदास नांदगावकर यांनी अनुसूचित जाती उपाययोजना तसेच आदिवासी घटक योजना राबवण्याचे सादरीकरण करण्यात आले। दृष्टिक्षेपात जिल्हा वार्षिक योजना 2022-23 ते 2024-25 सन 2022-23 सर्वसाधारण योजना मंजूर नियत व्यय 600 कोटी व झालेला खर्च 599.45 कोटी। आदिवासी उपाययोजना मंजूर नियत व्यय 308.13 कोटी व झालेला खर्च 308.13 कोटी। अनुसूचित जाती उपाययोजना मंजूर नियत व्यय 100 कोटी व झालेला खर्च 99.78 कोटी।
सन 2023-24 सर्वसाधारण योजना मंजूर नियतव्यय 680 कोटी व झालेला खर्च 680 कोटी. आदिवासी उपाययोजना मंजूर नियतव्यय 313.12 कोटी व झालेला खर्च 313.12 कोटी. अनुसूचित जाती उपाययोजना मंजूर नियतव्यय 100 कोटी व झालेला खर्च 99.95 कोटी. सन 2024-25 सर्वसाधारण योजना मंजूर नियतव्यय 813 कोटी पैकी प्राप्त निधी 271.20 कोटी व झालेला खर्च 3.32 कोटी. आदिवासी उपाययोजना मंजूर नियतव्यय 349.50 कोटी पैकी प्राप्त निधी 116.48 कोटी व झालेला खर्च 3.12 कोटी. अनुसूचित जाती उपाययोजना मंजूर नियतव्यय 101 कोटी पैकी प्राप्त निधी 33.32 कोटी व झालेला खर्च निरंक आहे. जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण आदिवासी उपाययोजना व अनुसूचित उपाययोजना अंतर्गत गत 3 वर्षात मंजूर केलेली उल्लेखनीय कामे. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये संविधान स्तंभ व 75 फूट उंच राष्ट्रीय ध्वज स्तंभाचे बांधकामासाठी ₹3 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्र्यंबक रोड, नाशिक येथील मुलींचे NDA सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थांच्या सुधारणेसाठी ₹0.77 कोटी रकमेच्या कामांना मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 49 आदर्श शाळांमध्ये 104 वर्गखोल्यांचे बांधकामासाठी ₹9.98 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या मुला-मुलींकरता CET GEE या व्यावसायिक प्रवेश परीक्षांसाठी सुपर 50 व सुपर 55 या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ₹1.74 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायत झोडगे, तालुका मालेगाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या भूमापन क्रमांक 509 मध्ये 01 MW क्षमतेचा पारेषण संलग्न आणि सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी ₹5.95 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. स्वयंसहायता महिला बचत गटातील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित तसेच गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी 80 विक्री केंद्र व 102 उमेद मार्ट पुरवण्यासाठी ₹7.10 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींना पाणी पुरवठ्यासाठी 112 टँकर उपलब्धतेसाठी ₹2.24 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. सामान्य रुग्णालय नाशिक, मालेगाव तसेच ग्रामीण रुग्णालय नांदगाव, मनमाड व निफाड येथे शस्त्रक्रिया गृहाचे आधुनिकीकरण करणे, मॉड्युलर OT या कामासाठी ₹15.11 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. पोलीस दलाचे आधुनिकीकरणाअंतर्गत पोलीस दलास 125 चारचाकी व 154 दुचाकी गाड्या पुरवण्यासाठी ₹12.35 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. उपविभागीय अधिकारी कार्यालय बागलाण कार्यालयाच्या बांधकामासाठी ₹1.99 कोटी व दिंडोरी तहसील कार्यालयाच्या बांधकामासाठी ₹4.98 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा योजनांसाठी 40 ग्रामपंचायतींना सोलर यंत्रणा पुरवण्याच्या कामास ₹3.99 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. अद्याप विद्युत पुरवठा उपलब्ध नसलेल्या 92 जिल्हा परिषद शाळांना सौर ऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करण्यासाठी ₹6.87 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली. जमीन मोजणीच्या प्रकरणाचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी भूमी अभिलेख विभाग ₹7.70 कोटी रकमेचे 20 ETS मशीन व 20 प्लॉन्टर व 60 रोवर मशीन युनिट कार्यप्रणालीसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील निवडक 100 आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब पुरवणे तसेच गेम्स व ॲक्टिव्हिटी किट पुरवणे, 10 शाळांना व्हाउचर रियालिटी यंत्रणा पुरवणे, 16 शाळांना स्मार्ट TV पुरवण्यासाठी ₹0.47 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. महिला व बालकल्याण भवन नाशिक नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ₹14.46 कोटी व नाशिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नवीन प्रशासकीय इमारतींचे बांधकामासाठी ₹12.32 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली.
मालेगाव शहरात कायदा सुव्यवस्था व संनियंत्रणासाठी अद्ययावत CCTV यंत्रणा उभारण्यासाठी रुपये 3.9 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली। आदिवासी उपाययोजनेअंतर्गत त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण येथील नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना मान्यता देण्यात येऊन रुपये 15.47 कोटी मंजूर करण्यात आले। सांस्कृतिक भवन बांधकाम या योजनेअंतर्गत मागील 3 वर्षात 103 कामांना मंजुरी देण्यात येऊन रुपये 30.98 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला। TSP क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना सोलर यंत्रणा बसवणे, आश्रमशाळा परिसरात आपत्कालीन घोषणा देण्याबाबत PA सिस्टीम बसवणे, आश्रमशाळांना स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवणे, आदिवासी विकास विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या मूल्यमापन व संनियंत्रणासाठी वेब पोर्टल अँड अँड्रॉइड ॲप विकसित करणे, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 2023-24 या वर्षात जिल्हा परिषदेला सुपर 50 या उपक्रमास रुपये 0.69 कोटी एवढ्या रकमेस मंजुरी देण्यात आली। शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कार्यक्रमासाठी रुपये 0.53 कोटी एवढ्या रकमेस मंजुरी देण्यात आली। उपजिल्हा रुग्णालय कळवण येथील प्रसूतिगृहाचे आधुनिकीकरण करिता रुपये 0.55 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली। उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे CT स्कॅन मशीन खरेदी करण्याकरिता रुपये 2.90 कोटी रकमेस मान्यता देण्यात आली। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।